नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये. तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनपासून एकदम मस्त भन्नाट रेसिपी. सध्या श्रावण चालू आहे, तर नॉनव्हेज बंद आहे, तर आपण व्हेज रेसिपी बनवणार आहोत एकदम नॉनव्हेज स्टाईल. तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनपासून सोयाबीन फ्राईड राईस. जसं चिकन फ्राईड राईस असतं ना, तसं सोयाबीनचा फ्राईड राईस बनवणार आहोत आपण एकदम साध्या आणि एकदम सोप्या पद्धतीने. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती सांगणार आहे, तर तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कॉर्नर कुकिंग गाईड्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर स्टार्ट करूया. या ठिकाणी आपण सोयाबीन घेतलेले आहे 2 पॅकेट. हे सोयाबीन आपण लहानवाले घेतले, याच्यामध्ये पण साईज असते, एक मोठा साईज, छोटा साईज. तर आपण हे छोट्या साईजचे 2 पॅकेट सोयाबीनचे घेतलेले आहेत. 10 रुपयाला एक पॅकेट असते. तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता किंवा हे खुल्ले पण मिळतात, ते पण यूज करू शकता. तर आपण इथे पॅकेटवाले घेतलेत. इथे आपण 1 लिटर पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हे सोयाबीन टाकणार आहोत. त्या गरम पाण्यामध्ये हे सोयाबीन चांगले मस्त असे फुगणार आहेत. आता ह्याला साईडला ठेवून टाकूया नरम होण्यासाठी. तर या ठिकाणी आपण काही हिरवे मसाले घेतलेले आहेत. आपण इथे या ठिकाणी हिरवी मिरची घेतलेली आहे, एक 10 ते 15. इथे लसूण घेतलेला आपण 2 गड्डी. 2 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला एकदम बारीक कट करून. तर आपण या तिघांना आता मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेणार आहे, चॉप. इथे आपण हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे. या ठिकाणी आपण कांद्याची पात घेतलेली आहे, तिला एकदम धुवून फ्रेश एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. इथे आपण एक मोठा साईजचा कांदा घेतला आहे, त्याला आपण एकदम बारीक कट केलेला आहे. इथे आपण एक शिमला मिरची घेतलेली आहे, तिला आपण चांगलं असं एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण 2 वाटी भात शिजवून घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. आपण या ठिकाणी कोलम राईस घेतलेला आहे. तुम्ही बासमती राईस पण घेऊ शकता, त्याचा भात छान दिसतो एकदम लांब लांब. तर आता सध्या आपल्याकडे कोलम राईस होता, तर आपण कोलम राईस त्याला चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे. किंवा तुम्ही जास्त पाणी टाकून ते पाणी गाळून घेऊ शकता. इथं आपला भात पण चांगला शिजलेला आहे. आता याला हा थंड होतोय. या ठिकाणी आपण हे अजिनोमोटो घेतलेलं आहे, चायनीज मीठ. हे ऑप्शनल आहे, हे कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही. तुम्हाला आवडत असेल तुम्ही याचा यूज करू शकता. दुसरा आपण इथे घेतलेला आहे, हा फ्राईड राईस मसाला आहे चायनीज, कोणत्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता. तर 1 चमचा फ्राईड राईस घेतलेला आहे. इथे आपण 1 मोठा चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे. या रेसिपीला एकदम खास आणि चवदार बनवण्यासाठी आपण इथे मॅगीचा मॅजिक मसाला घेतलेला आहे. या ठिकाणी आपण घेतलेला आहे हा सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि हा रेड चिली सॉस. तर आपण पुढची स्टेप चालू करूया. तर मित्रांनो, आता आपण इथे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची या तिघांना आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे. याला एकदम आता बारीक चॉप करून घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये. तर मित्रांनो बघा, आता आपण याच्यामध्ये सोयाबीन टाकलं होतं गरम पाण्यात. त्याला 5 मिनटं झालेली आहेत. हे चांगली अशी नरम झाली आहे बघा. तर याच्यातलं पूर्ण पाणी आपण शक्य होईल तेवढं काढून घेणार आहोत, असं दाबून दाबून.
तर बघा, हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपला हा अद्रक, लसण आणि हिरवी मिरची जे आपण मिक्सरमध्ये पण एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे, आपलं बारीक करून घेतलेलं आहे, यातला आपण अर्धा चमचा याच्यात टाकणार आहोत. आणि बाकी ते सगळं आता आपण राईसला जेव्हा आपण तडका देऊ ना, त्याचा आपण यूज करणार आहोत. या ठिकाणी आपण लाल मिरची पावडर घेतलेला आहे 1 चमचा, अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. या ठिकाणी आपण 1 चमचा दही घेतलेला आहे. एक मोठा चमचा, 1.5 चमचा आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता, ऑप्शनल आहे. हा आपण मैदा घेतलेला आहे 2 चमचे. या ठिकाणी आपण अर्धा चमचा सोया सॉस टाकणार आहोत. आता आपण याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत. मित्रांनो, एक आपल्याकडून विसरलो होतो आपण, या ठिकाणी तुम्ही फूड कलरचा यूज पण करू शकता. आता आपण इथे या ठिकाणी रेड फूड कलर घेतलेला आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही टाका. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं चांगल्या प्रकारे याला एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले सगळं एकदम एकजीव झालं पाहिजे त्याला पूर्ण. फक्त असं हळूहळू फक्त असं फिरवत राहायचं, सगळे एकमेकांना असे चिटकणार ते मसाले. जोर नाही द्यायचा, जोर दिला तर मग हे आपले जे सोयाबीन आहेत ते एकदम तसे तुकडे पडणार. मग बघा, अशा प्रकारे सगळं एकजीव झालं पाहिजे. बघा, आपण या ठिकाणी पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे, फक्त आपण इथे 1 चमचा दही वापरलेला आहे. आता आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. मित्रांनो, बघा, आपण इथे गॅसवरती कढई ठेवली आहे तेल गरम करायला. तर तेल आपलं जे आहे चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. तर आपण चेक करून बघूया. हे बघा, तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण या सोयाबीनला बॅचेसमध्ये तळून घेणार आहोत. हे बघा, आपले सोयाबीन तळून रेडी आहेत. बघा, अशा प्रकारे तुम्हाला
फ्राय करायचे ते याला तळण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 मिनिटं लागतात. एकदम चांगले एकदम कडकडीत फ्राय होतात, एकदम कडक. तेव्हा ते खायला मजा येते. तर बघा अशा प्रकारे तळून झालेले आहेत एकदम कडक. तर अशाच प्रकारे आता आपल्याला दुसरी बॅच तळून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आता आपले सोयाबीन तळून झालेले आहेत. आता आपण राईस बनवायला घेऊया. तर आपण या ठिकाणी मोठी कढई घेतलेली आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण पहिले कांदा टाकूया. गॅसचा फ्लो जो आहे तो एकदम फास्ट असला पाहिजे, कारण हे चायनीज सर्व आयटम आहे ना फास्टवरतीच होतात. याच्यातलं फक्त आपल्याला कच्चंपण काढायचं आहे, जास्त याला शिजवायचं नाही आहे तेलामध्ये. कांदा आणि शिमला मिरची आपलं चांगलं असं झालेलं आहे 1 मिनिटभर. आता आपण या ठिकाणी जे आपण अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट होती ना ती टाकणार आहोत. आता आपले मसाले हे चांगले तेलामध्ये फ्राय झालेले आहेत. आता आपले मसाले आहेत ते चांगल्या तेलामध्ये परतून झालेले आहेत. आता आपण या ठिकाणी थोडंसं कांद्याची पात टाकणार आहोत. या ठिकाणी आपण टाकणार आहोत मॅगीचा मॅजिक मसाला. थोडासा जो आपण घेतलेला आहे चायनीज फ्राईड राईस. आता या ठिकाणी आपण थोडेसे याच्यामध्ये सोयाबीन ॲड करणार आहोत. बाकीचे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा तुम्ही याचं सूप बनवून किंवा याला ड्राय मंचुरियन करू शकता. आपण या ठिकाणी आता जो आपण भात बनवलेला आहे राईस आता आपण इथे टाकणार आहोत अजिनोमोटो. सोया सॉस 1 ढक्कन, एक चमचा रेड चिल्ली सॉस,
1 चमचा ग्रीन चिली सॉस, अर्धा चमचा शेजवान चटणी टाकलेली आहे। आता आपण याला चांगलं परतून घ्यायचं। या ठिकाणी आपण टाकणार आता ही हिरवी कोथिंबीर, हिरवा कांदा, कांद्याची पात। तर बघा मित्रांनो, आता आपला फ्राईड राईस बनवून आहे। तर आपला हा फ्राईड राईस बनून रेडी आहे। सोया मंचुरियन वेज फ्राईड राईस, त्याच्यासमोर नॉनव्हेज पण फेल। त्याच्यासमोर नॉनव्हेज पण फेल। तर मित्रांनो, हे बघा आपली सोयाबीन फ्राईड राईस बनवून रेडी आहे। आणि इकडे आपण बघा बनवलेलं आहे सोयाबीन मंचुरियन, ड्राय मंचुरियन। याची रेसिपी आपण टाकलेली नाही आहे, खूप वेळ झाला होता, तर एकदम फास्टमध्ये बनवलेला आहे। तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची रेसिपी दाखवणार आहे। तर बघा कशा पद्धतीने बनवलेली आपण। तर मी आता तुम्हाला ह्याची टेस्ट करून दाखवणार आहे। शेजवान सॉस, पहिले मला खाऊ द्या, खूप छान झालेली आहे। तर मित्रांनो, आपली रेसिपी एवढी मस्त बनलेली आहे ना, सोया मंचुरियन पण एकदम क्रंची झाले, एकदम टेस्टी। तर तुम्हीही अशा प्रकारे बनवा आणि मला सांगा तुमची रेसिपी कशी बनली आहे ती। तर चला, तर मग आता आपण खाऊया, खूप भूक लागलेली आहे आणि आता मला थांबवायला होत नाही आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली ती। चला मग, बाय।